हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. एमपीएससीला विचारलेले इतिहासाचे प्रश्न याचा पुढच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. याच्यामध्ये आपण बरेच महत्त्वाचे प्रश्न आणि त्याची उत्तरं डिस्कस करणार आहोत. दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोर जे बेल आयकन दिसते त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. तर आज आपण वेळ न दौडता आपल्या लेसनला सुरुवात करूया. आज आपल्या लेसनचा पहिला प्रश्न आहे, तो म्हणजे इसवी सन 1818 नंतर महाराष्ट्रात माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी विविध भागामध्ये अधिकारी नियुक्त केले होते. ते भाग आणि त्यांच्या अधिकारी यांच्या आपल्याला जोड्या जुळवायच्या आहे. 4 भाग दिलेत: खानदेश, धारवाड, पुणे आणि अहमदनगर. आता याचं जे उत्तर आहे तर ते मला डायरेक्ट सांगतो मी. खानदेशामध्ये माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन, तर ते गव्हर्नर होते मुंबईचे. तर त्यांनी खानदेशामध्ये कोणाची नियुक्ती केली होती, तर कॅप्टन ब्रिग्ज यांची नियुक्ती खानदेशामध्ये केलेली होती. धारवाडमध्ये त्यांनी नियुक्ती केली होती थॅकरे यांची. धारवाडमध्ये कोणाची केली होती? थॅकरे यांची. पुण्यामध्ये हेनरी रॉबर्टसन यांची नियुक्ती केलेली होती आणि अहमदनगरमध्ये त्यांनी पॉटिंजर यांची नियुक्ती केलेली होती. हे चारही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. खानदेशमध्ये कॅप्टन ब्रिग्स, धारवाड थॅकरे, पुणे हेनरी रॉबर्टसन आणि अहमदनगरमध्ये पॉन्टिजर यांची नियुक्ती केलेली होती. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, तो म्हणजे भारतीयांच्यातील राष्ट्रीयत्वाच्या भावनेला दाबून टाकण्यासाठी ब्रिटिश सरकारने पुढीलपैकी कोणते प्रतिगामी उपाय योजले होते. त्याच्यामध्ये ना वेगवेगळे ॲक्ट दिलेत. एक म्हणजे व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट आहे, आर्म्स ॲक्ट आहे, लायसन्स ॲक्ट आहे आणि लँड्स ॲक्ट आहे. आता या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला टॅकल करायचं झालं तर तुम्ही टॅकल करू शकता. पहिलं म्हणजे व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट लॉर्ड लिटनच्या काळामध्ये केला गेला होता आणि ब्रिटिश सरकारनं राष्ट्रीयत्वाच्या भावनेला जाऊन दडपून टाकण्यासारखाच हा कायदा होता. म्हणजे ह्यामध्ये ए ऑप्शन डेफिनेटली असणार, म्हणजे ऑप्शन 2 नंबरचा हा कॅन्सल होणार, कारण त्याच्यामध्ये ए ऑप्शन नाहीये. इथं ए आहे, इथं ए आहे, इथं ई आहे, म्हणजे ए तर डेफिनेटली असणार. दुसरं म्हणजे इथं सी आहे, इथं सी आहे आणि इथं सी आहे, त्यामुळं सी लायसन्स ऍक्ट सुद्धा डेफिनेटली असणार. दुसरं म्हणजे आर्म्स ऍक्ट. आर्म्स ऍक्ट होता का, प्रश्न असा आहे, आर्म्स ऍक्ट होता का, तर आर्म्स ऍक्ट सुद्धा आहे. म्हणजे व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट, आर्म्स ऍक्ट आणि लायसन्स ऍक्ट हे तिन्ही ऍक्ट होते. परंतु लँड्स ऍक्टनं काही भारताच्या राष्ट्रीयत्वाच्या भावनेला दडपून टाकलेलं नाहीये, तर त्यामुळे तो पर्याय येणार नाहीये. म्हणजे याचं जे अचूक उत्तर असणार आहे तर ते पर्याय क्रमांक 4 असणार आहे. तर ब्रिटिश सरकारने व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट म्हणजे 1878 ते 80च्या दरम्यान जो महत्त्वाचा कायदा केला गेला होता लॉर्ड लिटनच्या काळामध्ये, लायसन्स ऍक्ट सुद्धा होता आणि आर्म्स ऍक्ट, आता हे सुद्धा कायदे होते. ज्या कायद्यानुसार ब्रिटिश सरकारनं भारतीयांच्यातल्या राष्ट्रीयतेच्या भावनेला दडपून टाकलं होतं, त्याच्यामध्ये लँड्स ऍक्ट येणार नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ब्राह्मो समाज स्थापन करण्यापूर्वी राजाराम मोहन रॉय यांनी 1815 साली आत्मीय सभा स्थापन केली आणि त्यावेळी त्यांच्याबरोबर खालीलपैकी कोणते सहकारी होते, आणि बरेच सहकाऱ्यांची नावं दिलीत. याच्यामध्ये एकूण सांगून 8 नावं दिलेली आहेत. त्यामध्ये कोणते नव्हते हे आपल्याला ओळखायचं आहे. आता ऑप्शनचं जर तुम्ही व्यवस्थित अनालिसिस केलं तर तुम्हाला एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते. केशवचंद्र सेन आणि देवेंद्रनाथ टागोर हे ब्राह्मो समाजानंतर, म्हणजे राजाराम मोहन राय यांच्यानंतर ब्राह्मो समाजाचे उदयाला आलेले महत्त्वाचे नेते होते. त्याच्यामुळं डी ऑप्शन तर डेफिनेटली यातून इलिमिनेट होणार आहे. जर डी ऑप्शन डेफिनेटली इलिमिनेट होणार आहे तर पहिला पर्याय इलिमिनेट होणार, दुसरा पर्याय सुद्धा इलिमिनेट होणार, डी ऑप्शन त्यामध्ये आहे, आणि चौथा पर्याय सुद्धा इलिमिनेट होणार. म्हणजे राहिला कुठला पर्याय, तर पर्याय क्रमांक 3 हे बरोबर आहे. आता हा जो प्रश्न आहे हा कुठून टॅकल झालेला आहे किंवा कुठून पडलेला आहे, तर जे मराठी विश्वकोश खंड आहे, या मराठी विश्वकोश मध्ये आहेच्या तशी नावं दिलेली आहेत, तर त्यामुळे तिथून हा प्रश्न पडलेला आहे. ब्राह्मो समाज स्थापन करण्यापूर्वी राजाराम मोहन राय यांनी 1815 साली कोणती सभा स्थापन केली होती? आत्मीय सभा. त्या आत्मीय सभेमध्ये कोणते लोक होते, तर द्वारकानाथ टागोर, प्रसन्नकुमार टागोर, डॉक्टर राजेंद्रलाल मिश्र, राजा कली, शंकर घोषाल आणि आनंद प्रसाद बॅनर्जी हे सर्वच्या सर्व लोक त्या ब्राह्मण समाजाच्या अगोदर स्थापन करण्यात आलेल्या आत्मीय सभेमध्ये महत्त्वाचे सदस्य किंवा सहकारी त्यांच्यासोबत होते. 1815 नंतर त्यांनी 1822 साली आणखी एक संघटना स्थापन केली. त्या संघटनेचं नाव आहे ब्रिटिश इंडिया युनिटेरियन असोसिएशन. ब्रिटिश इंडिया युनिटेरियन असोसिएशन. आणि ही जी 1815ची संस्था म्हणजे आत्मीय सभा आणि 1822ला स्थापन केलेली ब्रिटिश इंडिया युनिटेरियन असोसिएशन यांच्या एकत्रीकरणातून त्यांनी एक संस्था स्थापन केली. त्या संस्थेचं नाव आहे ब्राह्मो समाज. ती स्थापन केली होती 20 ऑगस्ट 1828ला. कधी स्थापन केली होती? 20 ऑगस्ट 1828ला. म्हणजे ही जी ब्राह्मो समाजाची स्थापना आहे ना, तर ही 20 ऑगस्ट 1828 रोजी केलेली आहे, हे लक्षात ठेवा. पहिले महत्वाची, ब्राह्मो समाजाचे प्रमुख तत्वेमध्ये काय येणार, तर त्यांचे एकेश्वरवाद आणि मूर्तीपूजा
निषिद्ध, मूर्तिपूजेचा निषिद्ध करणं, ही दोन महत्त्वाची तत्व होती. आता तुम्हाला राजाराम मोहन रॉय म्हटल्यानंतर त्यांच्याबद्दल काही गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. ते म्हणजे त्यांनी सुरू केलेले 3 कॉलेजेस. राजाराम मोहन रॉय यांनी सुरू केलेले महत्त्वाचे 3 कॉलेजेस सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. पहिलं कॉलेज आहे ते म्हणजे हिंदू कॉलेज. पहिलं महत्त्वाचं त्यांनी स्थापन केलेलं कॉलेज आहे ते म्हणजे हिंदू कॉलेज. हे स्थापन केलं होतं त्यांनी 1817 मध्ये. हिंदू कॉलेज कधी स्थापन केले? 1817ला. ऑब्व्हियसली ठिकाण हे कोलकाताच आहे आणि त्यांच्यासोबतचे जे सहकारी होते त्या सहकाऱ्यांचं नाव आहे डेव्हिड हेयर. डेव्हिड हेयर हिंदू कॉलेजच्या स्थापनेमध्ये त्यांच्यासोबत होते. त्यानंतर त्यांनी आणखी एक कॉलेज स्थापन केलं होतं 1822 साली. म्हणजे 1822ला त्यांनी ब्रिटिश इंडिया युनिटेरियन असोसिएशन आणि आणखी एक कॉलेज सुरू केलं होतं. त्या कॉलेजला म्हटलं जातं अँग्लो हिंदू कॉलेज. काय म्हटलं जातं? अँग्लो हिंदू कॉलेज. हे सुद्धा त्यांनी कलकत्त्याला स्थापन केलेलं होतं. आणि 1826 साली त्यांनी तिसरे एक कॉलेज स्थापन केलं. त्या कॉलेजचं नाव आहे वेदांत कॉलेज. लक्षात घ्या, वेदांत कॉलेज 1826ला स्थापन केलं होतं राजाराम मोहन रॉय यांनी. वेदांत कॉलेज. वेदांत कॉलेज कशासाठी केलं होतं? तर हिंदू एकेश्वरवादाच्या प्रसारासाठी त्यांनी हे सुरू केलं होतं. त्यामुळे तुम्हाला जर परीक्षेला प्रश्न विचारला तर राजाराम मोहन रॉय यांचं शैक्षणिक विषय कार्य आणि धार्मिक सुधारणा कार्य हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. शैक्षणिक विषय कार्यामध्ये 3 कॉलेजेस 1817, 1822 आणि 1826ला. 1817ला त्यांनी हिंदू कॉलेज सुरू केलं कलकत्त्याला डेव्हिड हेयर यांच्या मदतीनं. 1822 साली 1822 साली त्यांनी पुढचं कॉलेज सुरू केलं. त्या कॉलेजचं नाव आहे अँग्लो हिंदू कॉलेज. 1822 साली अँग्लो हिंदू कॉलेज सुरू केलं आणि त्याच्यानंतर 1826 साली त्यांनी सुरू केलं वेदांत कॉलेज. आलं लक्षात? त्याच्यानंतर रॉय यांच्या धार्मिक सुधारणामध्ये आपण पाहिलं होतं 1815 आत्मीय सभा, 1822 ब्रिटिश इंडिया युनिटेरियन असोसिएशन आणि 20 ऑगस्ट 1828 म्हणजे 20/8/1828 त्या कधी ब्राह्मण समाजाची स्थापना झाली होती. त्याच्यानंतर त्यांचं वृत्तपत्र विषयक कार्य सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. वृत्तपत्रामध्ये त्यांनी सुरू केलेलं पहिल्यांदा काय सुरू केलं तर 1821ला त्यांनी संवाद कौमुदी सुरू केलं. 1821ला संवाद कौमुदी हे पाक्षिक होतं. 1822ला त्यांनी सुरू केलं मिरात उल अखबार. मिरात उल अखबार हे पार्शियन भाषेतलं वृत्तपत्र होतं, ते सुरू केलेलं आहे. तर हे 2-3 पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता प्रश्न असा उरतो, राजा ही त्यांना दिलेली पदवी आहे. राममोहन रॉय हे त्यांचं नाव आहे. राजा दिलेली त्यांना काय आहे? पदवी. मग आता ही पदवी त्यांना कोणी दिली हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे आणि परीक्षेला जर तुम्हाला असा प्रश्न विचारला तर तुम्हाला त्याचं उत्तर देता यायला हवा. राजा ही पदवी त्यांना दिली अकबर शहा दुसरा यानं. कोणी दिली होती? अकबर शहा दुसरा. दुसरा जो अकबर शाह होता त्यानं राजा ही पदवी दिली होती राजाराम मोहन रॉय यांनी. का दिली होती? तर अकबर शाह दुसरा हे जो बादशाह होता ना, या बादशाहाचं पेन्शन पुन्हा सुरू व्हावं यासाठी त्यांनी लंडनमध्ये प्रयत्न केले होते, म्हणून हे झालेलं आहे. हा पॉईंट सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं तेवढंच महत्त्वाचं आहे. राजाराम मोहन रॉय यांना आधुनिक भारताचा जनक ही म्हटलं जातं. त्यांचा जन्म हा राधानगर या ठिकाणचा आहे ना, बारद्वान, पश्चिम बंगालमधलं बारद्वान राधानगर या ठिकाणी त्यांचा जन्म आहे. तर एवढ्या गोष्टी ॲटलिस्ट कमीत कमी मी तुम्हाला एवढं सांगू शकतो. आणि जाता एक पॉईंट तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे ब्राह्मणिकल मॅगझिन या मासिकातून त्यांनी ब्राह्मण समाजाच्या तत्वाचा प्रसार केला. प्रश्न जर तुम्हाला असा विचारला, राजाराम मोहन रॉय यांनी ब्राह्मण समाजाच्या तत्वाचा प्रसार कशातून केला, तर त्याचं उत्तर आहे ब्राह्मणिकल मॅगझिन. ब्राह्मणिकल मॅगझिन. ओके, तर एवढ्या गोष्टी ॲटलिस्ट तुम्हाला राजाराम मोहन रॉय यांच्याबद्दलच्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आय होप हा तुमचा पॉईंट क्लिअर झाला असेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं हे लक्षात ठेवायचं, द्वारकानाथ टागोर, प्रसन्न कुमार टागोर, राजेंद्रलाल मिश्र, राजा कली, शंकर घोषाल आणि आनंद प्रसाद बॅनर्जी. मी का ट्रेस करतोय ही नावं डेफिनेटली लक्षात ठेवा का पाठ करा. का तर परीक्षेला जर समजा असा प्रश्न नाही विचारला, फिरवून जर विचारला तर तुम्हाला ते समजलं पाहिजे. राजा कली हे नाव सुद्धा राजाराम मोहन रॉय यांचे सहकारी होते हे समजलं पाहिजे तुम्हाला. किंवा आनंद प्रसाद बॅनर्जी हे सुद्धा राजाराम मोहन रॉय यांचे सहकारी होते हे तुम्हाला कळालं पाहिजे. त्यासाठी 2-3 नावं एकदम पाठ करून ठेवण्याचा प्रयत्न नक्की करा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे 1842 साली टिंबटिंब या वृत्तपत्रातील लेखामधून इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवण्याची गरज अधोरेखित केली गेली होती. ऑप्शन आहे दर्पण, ज्ञानोदय, मराठा आणि दीनबंधू. याचं जे अचूक उत्तर आहे तर ते आहे ज्ञानोदय.
तर दर्पण 1842ला होतं का, किंवा मराठा होतं का, दिनबंधू होतं का? आता दिनबंधू हे सत्यशोधक समाजाचं मुखपत्र म्हणून ज्याला ओळखलं जातं, ते 1877 साली सुरू केलं. त्यामुळे हे तर ऑप्शन येणार नाही. मराठा सुद्धा लोकमान्य टिळकांनी सुरू केलं होतं त्याच्या अगोदर. ज्ञानोदय लक्षात ठेवलं तर तुम्ही येऊ शकतं 1842. दर्पण सुद्धा येत नाही त्याच्यामध्ये, कारण 1840ला दर्पण बंद पडलं होतं. त्यामुळे ऑप्शन काय राहतो, तर त्याचं उत्तर ज्ञानोदय राहतं. हे लक्षात ठेवा. म्हणजे अचूक उत्तर आहे ज्ञानोदय. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, टिंबटिंब यांनी स्पष्ट केले की त्यांचा विरोध परकीय सरकारच्या हिंदूच्या सामाजिक सुधारणा ढवळाढवळ करण्याच्या अधिकाऱ्याला होता. तर हे डेफिनेटलीच उत्तर आहे बाळ गंगाधर टिळक. बाळ गंगाधर टिळकांना ते आवडतच नव्हतं इंग्रजांच्या बाबतीत. हा जो प्रश्न आहे, महात्मा गांधींपूर्वी स्वदेशीचा पुरस्कार 40-50 वर्ष अगोदर खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केला होता? आता याचं जर उत्तर आहे, तुम्ही जर तात्याचा ठोकळा नीट आणि व्यवस्थित वाचला असेल, त्यापैकी वासुदेव बळवंत फडके आणि गणेश वासुदेव जोशी यांच्याबद्दल थोडंसं नीट ॲनालिसिस करून जर नीट वाचलं असेल लाईन टू लाईन, तर तुम्हाला याचं उत्तर डेफिनेटली सांगता येईल. लक्षात घ्या, महात्मा गांधीजींच्या पूर्वी स्वदेशीचा पुरस्कार 40-50 वर्ष अगोदर ए आणि बी उत्तर येते. त्यामध्ये गणेश वासुदेव जोशी, आपण त्यांना सार्वजनिक काका या नावानं ओळखतो, आणि दुसरे म्हणजे वासुदेव बळवंत फडके. महाराष्ट्रातले आद्य क्रांतिकारक म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते म्हणजे वासुदेव बळवंत फडके. या दोघांनीच केलेला होता. दादोबा पांडुरंग तरखडकर, आत्माराम पांडुरंग तरखडकर त्यामध्ये येत नाही. आता या दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर 2 सभा लक्षात ठेवू शकता. मानव धर्म सभा 1844ला सुरू केली होती सुरतला, आणि 1849ला परमहंस सभा सुरू केली होती. परमहंस सभा कुठं केली होती, तर मुंबईला केली होती. मानव धर्म सभा कुठं सुरू केली होती, तर सुरतला केली होती. ह्या 2 गोष्टी पहिले लक्षात घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला काय लक्षात ठेवावं लागते, मानव धर्म सभा जेव्हा सुरतला स्थापन केली तेव्हा त्यांचे सहकारी होते दुर्गाराम मच्छाराम, त्यानंतर दिनमणी शंकर दलपतराय. ह्या 2 गोष्टी आहेत. किंवा परमहंस सभा स्थापन केली तेव्हा भिकोबा चव्हाण, राम बाळकृष्ण जयकर हे सुद्धा होते. तुम्हाला दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्याबद्दल आणखी काय लक्षात ठेवायचं आहे, तर तेव्हा त्यांचं शिक्षण पूर्ण झालं ना, तर त्यांनी काही काळ एका संस्थानाच्या नवाबाचे शिक्षक म्हणून ते गेले होते. ते संस्थान आहे जावरा संस्थान. लक्षात घ्या, दादोबा पांडुरंग तरखडकर यांचं जेव्हा शिक्षण कंप्लीट झालं तर तेव्हा त्यांनी जावरा संस्थानाचे जे नवाब होते त्यांचं शिक्षक म्हणून काही काळ काम केले. दुसरं म्हणजे सुरत या ठिकाणी का महत्त्वाचं आहे, तर सुरत या ठिकाणी एल्फिन्स्टन संस्था होती ना, त्या संस्थेमध्ये त्यांनी शिक्षकाची नोकरी सुद्धा केलेली होती. दादोबा पांडुरंग तरखडकर यांचे महत्त्वाचं आणखी कार्य म्हणजे त्यांनी भिल्लांचा केलेला बिमोड, त्यामुळे त्यांना इंग्रजांच्या जवळ गेलेले व्यक्ती, ते कसं सांगू शकतो आपण त्यांना, 1852 मध्ये अहमदनगरमध्ये ना डेप्युटी कलेक्टर म्हणून होते. अहमदनगरमध्ये डेप्युटी कलेक्टर म्हणून होते दादोबा पांडुरंग तरखडकर. आणि तेव्हा जो भिल्लांचा जो बंड होता त्याचा त्यांनी बिमोड केला होता. त्यामुळे त्यांना सरकारनं एक पदवी दिली होती. त्या पदवीचं नाव आहे राव बहादूर, ही पदवी दिली होती. दादोबा पांडुरंग तरखडकर यांना राव बहादूर ही पदवी का देण्यात आली, तर 1852 मध्ये ते अहमदनगरचे डेप्युटी कलेक्टर होते, आणि त्यावेळी त्यांनी भिल्लांचा बंड आहे ना, तर त्याचा बिमोड केला होता, म्हणून त्यांना ते पदवी देण्यात आलेली होती. परंतु त्यांनी स्वदेशीचा पुरस्कार केलेला नव्हता, हे लक्षात घ्या. आणि आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी सुद्धा केलेला नाही. थोडं ॲडिशनल सांगतो तुम्हाला. वासुदेव बळवंत फडके यांनी स्वदेशीचा पुरस्कार करण्यासाठी एक संस्था स्थापन केली होती. तुम्हाला माहिती आहे का, शाळा सुरू केली होती. त्या शाळेचं नाव आहे पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूशन स्कूल. काय होतं, पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूशनल स्कूल. ही स्कूल सुरू केली होती वासुदेव बळवंत फडके यांनी स्वदेशीचा पुरस्कार करण्यासाठी. आणि कधी केली होती, तर 1874 मध्ये केली होती, हे लक्षात घ्या. पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूशन स्कूल ही 1874 मध्ये वासुदेव बळवंत फडके यांनी पुण्यामध्ये ही शाळा सुरू केली होती. आणि या शाळेचंच, पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूशन स्कूलचंच पुढं नाव झालं भावे स्कूल. आलं लक्षात. तर याच्यामुळे त्यांनी स्वदेशीचा पुरस्कार केला होता. हे जर नीट वाचलं तर तुम्हाला त्याचं उत्तर डेफिनेटली मिळालेलं असतं. आता जोड्या लावायला सांगितलेले आहेत. पुढे काही महत्त्वाचे कॉलेजेस दिलेत ब्रिटिश किंवा इंग्रजांच्या काळामध्ये, आणि त्यांच्या आपल्याला काय करायचं आहेत, अचूक जोड्या जुळवायच्या आहेत. आता याचं जर बघितलं तुम्ही, तर राजकुमार कॉलेज कुठं होतं, तर राजकोटला होतं. मेयो कॉलेज जे आहे, मेयो कॉलेज म्हटलं की अजमेरला होतं. डेली कॉलेज इंदोरला होतं. आणि एडचिसन कॉलेज कुठं होतं, तर लाहोरला होतं. हे लक्षात घ्या. परत एकदा सांगतो, राजकुमार कॉलेज राजकोट, मेयो कॉलेज अजमेर, डेली कॉलेज इंदोर, आणि एडचिसन कॉलेज लाहोर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, महात्मा फुलेंच्या
सत्यशोधक समाजाचे प्रमुख सक्रिय कार्यकर्ते कोण होते? आणि याच्यामध्ये बरेच ऑप्शन आणि हे दिलेलं आहे. तुम्हाला याच्यातलं अचूक उत्तर शोधायचं आहे. आता एक लक्षात घ्या, या प्रश्न हा डेफिनेटली सरळ आहेच्या तसा उचलला आहे मराठी विश्वकोश खंडमधून. मराठी विश्वकोश खंडमध्ये जो सत्यशोधक समाजाबद्दलची बरीचशी माहिती दिली आहे, त्याच्यामध्ये कार्यकर्ते दिले, त्यांचे सत्यशोधक समाजाच्या संदर्भातले वृत्तपत्र दिलेत, आहेचे तशी नाव आहेत. आता याच्यामध्ये तुम्हाला जर प्रश्न टॅकल करायचा झाला तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी नक्की लक्षात येतील. फक्त एक, आता कृष्णराव भालेकर तर असणार आहेत का? असणार आहेत. त्यानंतर नारायण मेघाजी लोखंडे हे सुद्धा होते, विश्राम घोले हे सुद्धा होते. आता मामा परमानंद होते का हरी चिपळूणकर होते, याच्यावरून तुम्हाला तो प्रश्न टॅकल करायचा आहे. एक लक्षात घ्या, महात्मा फुले यांचा सत्यशोधक समाजाचे प्रमुख सक्रिय कार्यकर्त्यामध्ये मामा परमानंद येत नाहीत, त्यामुळं 1 नंबरचा ऑप्शन गेला, त्यानंतर 3 नंबरचा ऑप्शन गेला, त्यानंतर 4 नंबरचा ऑप्शन गेला. राहिला कोणता? 2 नंबरचा ऑप्शन. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यामध्ये कृष्णराव भालेकर येतात. का? तर कृष्णराव भालेकरांनी सुरू केलेलं दिनबंधू हे वृत्तपत्र, हे दिनबंधू वृत्तपत्र सत्यशोधक समाजाचं मुखपत्र होतं, त्यामुळे हे तर डेफिनेटली येणार. नारायण मेधाजी लोखंडे किंवा मेघाजी लोखंडे म्हटलं जातं, हे सुद्धा त्याच्यामध्ये येतात, कारण त्यांनी बरंचसं कार्य केलेलं आहे. डॉक्टर विश्राम घोले हे सुद्धा त्यामध्ये येतात. आणि फक्त प्रश्न राहतो मामा परमानंद की हरी चिपळूणकर, तर त्याचं अचूक उत्तर आहे हरी चिपळूणकर. म्हणजे सत्यशोधक समाजाच्या सक्रिय कार्यकर्त्यामध्ये तुम्हाला काय काय लक्षात येणार आहे? कृष्णराव भालेकर, नारायण मेघाजी लोखंडे, डॉक्टर विश्राम घोले आणि हरी चिपळूणकर. आपला पुढचा प्रश्न आहे की पुढील ओळीत कोणाचं वर्णन केले हे तुम्हाला शोधायचं आहे. लक्षात घ्या, त्याच्यामध्ये एकूण 6 वाक्य दिली, त्यातून तुम्हाला ओळखायचं आहे. त्यांचा जन्म राधानगर गावात झाला. त्यांना फारसी व अरबी भाषांचा पटना येथे अभ्यास केला. सुफी कल्पनांचा त्यांच्यावर परिणाम झाला होता. त्यांनी मूर्तिपूजेविरुद्ध पुस्तक लिहिले होते. त्यांच्या वडिलांनी त्यांना घराबाहेर काढले. ते तिबेटला गेले व परत आल्यावर त्यांना संस्कृत व हिंदू पवित्र वाङ्मयाचा अभ्यास केला. त्यांनी तुहफत उल मुआहुद्दीन हे पुस्तक फारसीत लिहिले. आता ह्याच्यामधून गदाधर चट्टोपाध्याय, ईश्वरचंद विद्यासागर, केशवचंद्र सेन आणि राजाराम मोहन राय. आता याचं जर तुम्ही मला उच्चारलं तर मी तुम्हाला उत्तर सांगू शकतो. याचं उत्तर आहे राजाराम मोहन राय. का? तर मला फक्त एवढंच माहित आहे की राजाराम मोहन राय यांचा जन्म राधानगर या गावामध्ये झालेला होता. तर बरेच जण काय करतात, कोलकात्यातलं कोणतं ठिकाण हे नाही लक्षात ठेवत, परंतु मला मी ह्याच्या अगोदर ह्या लेसनमध्येच तुम्हाला अगोदर सांगितले की राजाराम मोहन राय यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झालाय ना, ते ठिकाण तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. राधानगर या गावामध्ये त्यांचा जन्म झाला, त्यामुळे हे त्यांचं प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. फारसी अरबी भाषांचा त्यांनी पटना येथे अभ्यास केला होता, ही ॲडिशनल माहिती लक्षात घ्या. सुफी कल्पनांचा त्यांच्यावर परिणाम झालेला होता. त्यांनी मूर्तिपूजेविरुद्ध पुस्तक लिहिले होते, कारण ब्राह्मो समाजाची स्थापनाच करताना त्याच्यामध्ये ते पॉईंट येतात, त्यामुळं मूर्तिपूजेविरुद्ध त्यांनी पुस्तक लिहिले होते. वडिलांनी त्यांना घराबाहेर सुद्धा त्या काळी काढलेले. तिबेटला गेले आणि तिथून आल्यावर त्यांनी संस्कृत आणि हिंदू पवित्र वाङ्मयाचा अभ्यास केलेला आहे. त्याचबरोबर तुम्हाला राजाराम मोहन राय यांच्याबद्दलचं तुहफत उल मुआहुद्दीन हे पुस्तक त्यांनी पारसीत केलं, हे ॲडिशनल माहिती म्हणून लक्षात ठेवा. काय करा? ॲडिशनल माहिती म्हणून लक्षात ठेवा. तर या लेसनमध्ये आपण एवढंच पाहतोय. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. लेसन आवडलं तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.